नमस्कार. कुक विथ स्नेहा लांबरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. अंडा करी आणि अंडा भुर्जी ही तर तुम्ही नेहमीच बनवत असाल. पण आज मी तुम्हाला उकडलेल्या अंड्याची झणझणीत आणि चमचमीत सुकी भाजी तयार करून दाखवणार आहे. ही उकडलेल्या अंड्याची सुकी भाजी बनवायला फारच सोपी आहे. अगदी कमी वेळेत आणि मोजक्या सामग्रीमध्ये ही उकडलेल्या अंड्याची सुकी भाजी अगदी झटपट बनून तयार होते. ही अंड्याची सुकी भाजी तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता. मुलांना तर ही उकडलेल्या अंड्याची सुकी भाजी खायला फारच आवडेल. मुलांनाच काय, तर तुम्हाला तुमच्या घरातील इतर सर्व सदस्यांना ही अंड्याची सुकी भाजी खायला फारच आवडेल. या भाजीसोबत सगळेच नेहमीच्या तुलनेत 2 चपात्या जास्त खातील. खरोखर फारच म्हणजे फारच टेस्टी लागते ही उकडलेल्या अंड्याची चमचमीत आणि झणझणीत भाजी चवीला. नेहमी अंड्याचे तेच प्रकार खाऊन बोर झाले असाल, तर ही अशी झटपट बनणारी उकडलेल्या अंड्याची सर्वात सोपी आणि सर्वात टेस्टी अशी सुकी भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या ह्या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल, तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. तर ह्या ठिकाणी मी ही 4 उकडलेली अंडी घेतलीये. यांना प्रथम असं काट्याच्या चमच्याने छोटे-छोटे होल करून घ्यायचे. ह्याच्याने मसाला ह्या अंड्यांच्या अगदी आतपर्यंत छान मुरेल. तर ह्या ठिकाणी मी ह्या 4ही अंड्यांना काट्याच्या चमच्याने छोटे-छोटे होल तयार करून घेतले. त्यानंतर आता उकडलेली अंडी मी ह्या थोड्याशा तेलामध्ये हलकीशी शॅलो फ्राय करून घेणार आहे. ही उकडलेली अंडी तेलामध्ये हलकीशी शॅलो फ्राय करून घेतली, की ही खाताना रबरासारखी न लागता छान सॉफ्ट लागतात खाण्यासाठी. थोडंसं हळद आणि मीठ घालून अंडी अशी मंद आचेवर चमच्याने हलवून शॅलो फ्राय करून घ्यायची आहे. हे पहा, ह्या अंड्यांना वरतून हलकासा तांबूस रंग येईपर्यंत असं तेल आणि हळद मिठामध्ये शॅलो फ्राय करून घ्यायचंय आणि लगेचच ह्यांना कढईमधून काढून घ्यायचंय. आता ही जी अंडी आपण ह्या ठिकाणी शॅलो फ्राय करून घेतलीये, यांना मी सुरीने चिरून घेणार आहे. प्रत्येक अंड्याच्या मी अशा 4 फोडी चिरून घेणार आहे. हे पहा, इथे मी ह्या 4ही अंड्यांच्या अशा फोडी चिरून घेतल्या आहे. यानंतर आता इथे गॅसवर ठेवलेल्या ह्या कढईमध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलंय. या तेलामध्ये मी सुरुवातीला 3 हिरवी इलायची घालून घेणार आहे. यानंतर 10 ते 12 काळी मिरी, छोटंसं तमालपत्र आणि अर्धा चमचा जिरं असं ह्या तेलामध्ये घालायचंय. जिरं तेलामध्ये छान तडतडू द्यायचंय आणि ह्याच्यातले खडे मसाले सुद्धा तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचे. खड्या मसाल्यांचा आणि जिऱ्याचा तेलामध्ये छान असा सुगंध यायला लागला, की मग मी ह्याच्यामध्ये 2 मीडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे परतायला घालणार आहे. फुल फ्लेमवर कांदा तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. हे पहा, आपण हा कांदा ह्या ठिकाणी फुल फ्लेमवर असा हलकासा तांबूस रंगावर परतून घेतलाय. आता ह्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे. यानंतर 2 चमचे आलं लसणाची पेस्ट मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. यासोबतच 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या मी ह्याच्यामध्ये घालणार आहे. आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्यांचा कच्चेपणा हलकासा कमी होईपर्यंत ह्यांना फुल फ्लेमवर तेलामध्ये एक अर्धा मिनिट परतून घ्यायचंय. यानंतर आता ह्याच्यामध्ये मी 2 मीडियम साईजचे बारीक चिरलेले टोमॅटो परतायला घालणार आहे. हा टोमॅटो सुद्धा आपण तेलामध्ये जरासा परतून घेणार आहोत. टोमॅटो सोबत चवीनुसार मी ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहे. असं टोमॅटो सोबत मीठ घालून टोमॅटो परतून घ्यायचा आहे. मिठामुळे टोमॅटो परतून अगदी पटकन सॉफ्ट होतो आणि टोमॅटोचा कच्चेपणा आणि आंबटपणा सुद्धा त्याच्याने नाहीसा होतो. फुल फ्लेमवर टोमॅटो असा 1 मिनिटभर परतून घेतला, की कढईवर घट्ट झाकण ठेवायचंय आणि ह्याच्यातील टोमॅटो छान सॉफ्ट शिजून घ्यायचा आहे. तर हे पहा, मीडियम फ्लेमवर मी टोमॅटो अगदी फक्त 2 ते 3 मिनिट झाकण ठेवून शिजून घेतलाय. हे पहा, तुम्ही ते पाहू शकता. ह्याच्यातला टोमॅटो शिजून छान सॉफ्ट झालाय. आता ह्याच्यामध्ये मी सुरुवातीला 1 चमचा धनेपूड घालून घेणार आहे. यानंतर चवीनुसार 1.5 चमचा लाल तिखट मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. हे मी मीडियम तिखट असलेलं लाल तिखट ह्या ठिकाणी वापरलंय. तुम्ही तुमच्या चवीनुसार लाल तिखटाचा वापर करायचा आहे. धनेपूड आणि लाल तिखट घातल्यानंतर मंद आचेवर यांना इतर सामग्रीसोबत जरासं परतून घ्यायचंय. आता ह्याच्यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी घालून घेणार आहे.
ह्याच्यामध्ये असं थोडंसं पाणी घातल्याने ह्याच्यातली सर्व सामग्री छान शिजून निघते. यानंतर आता ह्या कढाईवर पुन्हा घट्ट झाकण ठेवायचंय आणि अगदी फक्त 2 मिनिट हे सर्व जिन्नस झाकून शिजून घ्यायचे. तर हे पहा, इथे आपण ह्यांना लो फ्लेमवर असं ह्यांच्यातील तेल हलकंसं सेपरेट होईपर्यंत शिजवून घेतलंय. चमच्याने ह्यांना असं एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचंय. आता ह्याच्यामध्ये मी आपण चिरून घेतलेल्या सर्व अंड्याच्या फोडी घालून घेणार आहे. अंड्याच्या फोडी ह्या ग्रेव्हीमध्ये एकदा अशा हळूवार मिक्स करून घ्यायच्या आहे. यानंतर आता ह्याच्यामध्ये मी छोटा अर्धा चमचा गरम मसाला घालून घेणार आहे आणि सोबतच 1 चमचा कसुरी मेथी ह्याच्यामध्ये घालायची आहे. गरम मसाला आणि कसुरी मेथीचा फ्लेवर आणि टेस्ट या उकडलेल्या अंड्याच्या सुक्या भाजीला फारच छान येते. कसुरी मेथी आणि गरम मसाला असा ह्या भाजीमध्ये एकदा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि ह्याचा फ्लेवर आणि टेस्ट भाजीला छान लागावी त्यासाठी पुन्हा कढाईवर घट्ट झाकण ठेवायचंय आणि मंद आचेवर हिला 2 ते 3 मिनिट शिजून घ्यायचंय. तर हे पहा, इथे आपण ही भाजी मंद आचेवर छानपैकी शिजवून घेतली आहे. बस सर्वात शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यामध्ये घालायची आहे आणि कोथिंबीर अशी ह्या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे. तर इथे आपली ही मस्त अशी झणझणीत आणि चमचमीत अशी उकडलेल्या अंड्याची सुकी भाजी ह्या ठिकाणी फारच टेस्टी बनून तयार झाली आहे. नक्कीच ही अशी झणझणीत आणि चमचमीत उकडलेल्या अंड्याची ही सुकी भाजी पाहून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. ही उकडलेल्या अंड्याची सुकी भाजी बनवायला फारच सोपी आहे. सकाळच्या घाई गडबडीतही तुम्ही ही भाजी टिफिनसाठी अगदी झटपट तयार करू शकाल. चपाती, रोटी, नान, पराठे तसेच पावासोबतही ही उकडलेल्या अंड्याची सुकी भाजी खायला फारच टेस्टी लागते. नेहमी अंड्याचे तेच प्रकार खाऊन बोर झाले असाल किंवा मग तोंडाला चव नसल्यासारखं झालं आणि झटपट, चमचमीत आणि झणझणीत असं काही बनवून खायची इच्छा झाली, तर तुम्ही ही झणझणीत आणि चमचमीत उकडलेल्या अंड्याची सुकी भाजी माझ्या या रेसिपीप्रमाणे एकदा नक्की बनवून टेस्ट करा. मला खात्री आहे, ही उकडलेल्या अंड्याची सुकी भाजी तुम्हाला सर्वांनाच नक्कीच खायला फार आवडेल. या एवढ्या चमचमीत आणि टेस्टी भाजीसोबत तुम्ही नेहमीच्या तुलनेत 2 चपात्या तर नक्कीच जास्त खाल. तर तुम्ही माझ्या या रेसिपीप्रमाणे अशी चमचमीत आणि झणझणीत अशी उकडलेल्या अंड्याची सुकी भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल, तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा. टेक केअर.